डिअर स्टुडंट्स, प्रथमतः तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. मी आहे सायन्स टीचर परमेश्वर सुतार अँड द नेम ऑफ माय चॅनल इज ऑल्सो परमेश्वर सुतार. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब माय चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 म्हणजे 8वी वर्गातील सायन्स सब्जेक्टमध्ये ज्या पुस्तकाचं नाव आहे जनरल सायन्स, त्याच्यामधला चॅप्टर पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 3 विच इज ऑन द स्क्रीन, दॅट इज फोर्स अँड प्रेशर. हा माझा या चॅप्टरचा पहिला व्हिडिओ असेल. या चॅप्टरचे एकूण 4 ते 5 व्हिडिओ असणार आहेत, जे की तुम्हाला पुन्हा अपलोड झालेले दिसून येतील. सो वेन वी आर स्टार्टिंग द थर्ड चॅप्टर ऑफ 8th स्टँडर्ड, द नेम ऑफ चॅप्टर इज फोर्स अँड प्रेशर. It's my belief that when we are starting the chapter, first we have to know or we have to understand what is the exactly meaning of name of chapter. म्हणजे आधी आपल्याला पाठाचं नाव व्यवस्थित कळलं पाहिजे. या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हे पण कळलं पाहिजे. तर इथं लक्षात घ्या, फोर्स अँड प्रेशर. फोर्स म्हणजे काय असणार आहे त्या ठिकाणी? बल. आणि प्रेशर म्हणजे काय? दाब. आता जनरली कधी कधी आपल्याला फोर्स आणि प्रेशर सारखे वाटतात, बट दे आर नॉट सेम, दे आर डिफरंट. सो वेन वी आर टॉकिंग अबाउट द फोर्स अँड प्रेशर, at the start the question is asked in your textbook. You can see the textbook also, which is here on the screen. What is the force? कशाला फोर्स म्हणायचं? अकॉर्डिंग टू द सायन्स डेफिनेशन करण्याच्या आधी आपण लक्षात घेऊया. कन्सिडर, आय वॉन्ट टू पिक अप धिस पेन. मला हा पेन उचलायचा आहे. तर हा पेन उचलण्यासाठी मला काय करावं लागेल? आय हॅव टू अप्लाय फोर्स ऑन अ पेन. हे तुमचं साधं उत्तर. कन्सिडर करा, इन द पिक्चर गिवन बिलो यू कॅन सी वन पर्सन इज पुशिंग द कार. त्याला कारला ढकलायचं. काय करतोय मला तुम्ही सांगाल? ही इज अप्लाइंग द फोर्स. सेकंड पिक्चर, दॅट चाइल्ड इज देअर विथ द डॉग. ही इज पुलिंग द डॉग. त्याला तो ओढण्याचं काम करतोय. अगेन ही इज अप्लाइंग द फोर्स. इन द थर्ड पिक्चर, वन बॉय इज देअर, ही इज प्लेइंग विथ द फुटबॉल, दॅट किकिंग द बॉल. तो सुद्धा तिथे फोर्स अप्लाय करतोय, हे आपल्याला दिसतं. मग प्रश्न असा येतो, हे कळल्याच्या नंतर एक्झॅक्टली फोर्स म्हणजे काय? तर आपल्याला डिफाईन असं करता येईल, द फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट or state of uniform motion of an object or a body in a straight line is called as force. That means सायंटिफिकली आपण फोर्सची व्याख्या करणं गरजेचं. उदाहरणं आपण पाहिले तर आपल्याला फोर्सची व्याख्या कळली पाहिजे. ती डेफिनेशन अशी होते, लक्षात घ्या, द फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट or state of uniform motion of an object or a body in a straight line is called as force. नंतर तुम्ही डेफिनेशन लिहून घेऊ शकता. मग फोर्सची डेफिनेशन क्लिअर केल्याच्या नंतर या पाठामध्ये आपल्याला पुढचा पॉईंट शिकायचा आहे, फोर्सचे प्रकार आहेत. बघा, खाली हेडिंग तुम्हाला सर्वांना दिसते, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सो लेट वी सी अबाउट द नेक्स्ट पॉईंट. So now here we are going to talk about that what is the contact force and what is the non-contact force. आत्ता आपण एक्झाम्पल पाहताना पाहिलं की या वरच्या तिन्ही पिक्चरमध्ये हे जे काही 3 व्यक्ती आहेत, जसं की पहिला पर्सन आहे, दुसरा एक मुलगा आहे, तिसरा एक मुलगा आहे, दे आर अप्लाइंग द फोर्स. बट धिस टाइम दॅट मीन्स इन केस ऑफ दिस फर्स्ट पिक्चर, इन केस ऑफ सेकंड पिक्चर, इन केस ऑफ दिस थर्ड पिक्चर, यस दे आर अप्लाइंग द फोर्स, बट द फोर्स इज विथ द कॉन्टॅक्ट. हो, मग फोर्स लावण्यासाठी आपल्याला वस्तूला टच करावंच लागतं, आपल्याला कॉन्टॅक्ट करावंच लागतं. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग अशा प्रकारच्या फोर्सला, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टमध्ये आणि फोर्स लावणाऱ्या व्यक्तीमध्ये किंवा फोर्समध्ये कॉन्टॅक्ट होतो, त्याला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. मग आता तुम्ही म्हणाल की कॉन्टॅक्ट न होता सुद्धा फोर्स लावता येते का? यस, दॅट वी हॅव टू थिंक अबाउट इन द नेक्स्ट पिक्चर. ऑब्झर्व इट केअरफुली. द 3 पिक्चर्स आर गिवन हिअर. फर्स्ट पिक्चर इज ऑफ मॅग्नेट. Near the magnet, the iron nails are kept. Then what happened? That iron nails are getting attracted towards the magnet. माता लक्षात घ्या, या फोर्सच्या ठिकाणी नेलमध्ये आणि त्यानंतर या मॅग्नेटमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट नाही आहे, तरी सुद्धा नेल्स आर गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. मग असा जर फोर्स असेल तर याला काय म्हणायचं? सिम्पली, यस, यू आर करेक्ट, that is called as non-contact force. Another example in previous standard,
यू हॅव सीन, मला वाटते 6वी किंवा 7वीमध्ये तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली असेल, ज्याच्यामध्ये की वी आर युझिंग द कॉम, रबिंग ऑन युअर हेड अँड ट्राईंग टू पिकअप द स्मॉल पीसेस ऑफ द क्लॉथ. आय एम टॉकिंग अबाउट दिस एक्झाम्पल. तुम्हाला कळतं. तर काय होतं, तो दॅट स्मॉल पीसेस आर गोइंग टू बी अट्रॅक्ट टुवर्ड्स द कॉम इफ देर इज अ नो कॉन्टॅक्ट इन बिटवीन देम. थोड्या अंतरावरनं त्याच्याकडे जम्प होतात, अट्रॅक्ट होतात. मग या फोर्सलाच काय म्हणायचं आपल्याला, इट इज कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. द थर्ड इज दॅट इन केस ऑफ दॅट ट्री ऑफ कोकोनट, झाडावरनं नारळ खाली पडतं. मग खरं तर नारळ खालीच का पडतं, किंवा खाली पडत असताना त्याच्यावरती कोणी कॉन्टॅक्ट केलाय का, फोर्स केलाय का, नाही. पण तरी सुद्धा नारळ पृथ्वीकडे पडतं किंवा जमिनीकडे पडतं. म्हणजे मला सांगायचं काय आहे, 1 2 3, दॅट इज 1 2 3, या तिन्ही केसमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा त्या ऑब्जेक्टची मोशन झालेली आहे किंवा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह झालेले आहे. मग अशा प्रकारचं फोर्स जेव्हा यांच्यामध्ये असतं तेव्हा याला काय म्हटलं जातं बाळांनो, इट इज कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. So dear students, here we will see the definition of contact force and the definition of non-contact force. इथं तुम्हाला दिसते कॉन्टॅक्ट फोर्स आणि इथे दिसते तुम्हाला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर पहिल्यांदा आपण कोणाबद्दल पाहू, कॉन्टॅक्ट फोर्स. तर सांगता येईल, द फोर्स विच इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ ऑब्जेक्ट. सोपं आहे, दोन ऑब्जेक्टमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो त्या प्रकारच्या फोर्सला आपण काय म्हणतोय, कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. मग आता प्रश्न येतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तर आपल्याला सांगता येईल, अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. बघा, अ फोर्स इज अप्लाइड, इथं आहे, आपण लक्षात घ्यायचं आहे, बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. ते दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. जसं की जर आपण विचारामध्ये घेतलं अर्थ आणि कोकोनट, नंतर आपण विचारामध्ये घेतलं, आय एम टॉकिंग अबाउट दीज एक्झाम्पल्स, that the magnet and nails. I am talking about the pieces of paper and the palm. तर या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला सांगता येईल, देर इज अ नो कॉन्टॅक्ट इन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स अँड सच फोर्स इज कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे त्यांच्यात कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा फोर्स आहे, त्या प्रकारच्या फोर्सला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. याच्यानंतर आपल्या लक्षामध्ये घ्यायचं वेळानो, फोर्सचा विचार करताना आपण पाहिला होता कॉन्टॅक्ट फोर्स इथं, नंतर आपण पाहिलं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता परत आपल्या लक्षामध्ये घ्यायचं आहे, एक एक्झाम्पल आहे इथं मस्क्युलर फोर्स. आता मस्क्युलर फोर्स हा एक प्रकारच आहे, आपण त्याला क्लासिफाय केलं. पण मस्क्युलर हा फोर्स कसा आहे, इट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. कारण तुम्हाला जर एखाद्या वस्तूला मुवमेंटमध्ये आणायचं असेल तर तुमच्या मसल्सचा वापर करून, तुमच्या शरीरामधल्या शक्तीचा वापर करून त्याला मूव्ह करावं लागेल. अँड फॉर दॅट वी हॅव टू टच द ऑब्जेक्ट. दॅट मीन्स द मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. हे तुमच्या आता लक्षामध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी कोणत्या सांगता येईल आपल्याला, जसं की मी आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, पेन उचलणे आहे, दॅट मीन्स लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग एक्सेट्रा. दीज ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आफ्टर दिस नाव वी आर गोइंग टू टॉक अबाउट हिअर वन ऑफ द टाईप ऑफ फोर्स दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स ऑफ फ्रिक्शन. पुस्तकामध्ये लहान लहान दिलं आहे, आपण लक्षात घ्यायचं आहे आणि तेव्हाच ते आपल्याला कळणार आहे. व्हॉट इज दिस, दिस इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये सिंपल काय म्हणूया, इट्स अ फ्रिक्शनल फोर्स. मग आता बघा, फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स कशाला म्हणायचं, जेव्हा दोन ऑब्जेक्टमध्ये काहीतरी फ्रिक्शन होतं आणि फोर्स अप्लाय होतो. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, यू आर थ्रोविंग अ बॉल ऑन द ग्राउंड. एखादा बॉल आपण ग्राउंडवर फेकून दिला तर तो पुढे पुढे जातो, पण जसं जसं त्याचा जमिनीशी संपर्क येतो, जसं जसं जमिनीचं त्या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याच्यावरती काम करायला लागतं, तो बॉल हळूहळू थांबायला लागतो. या प्रकारच्या फोर्सला आपण फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. वेन यू आर वॉकिंग ऑन अ ग्राउंड, तुम्ही आता काय करताय, ऑन ग्राउंड चालताय, वॉकिंग करताय. वॉकिंग करताय म्हणजे काय हो, तुमच्या फीट्समध्ये आणि ग्राउंडमध्ये कॉन्टॅक्ट आहे. यू आर अप्लाइंग फोर्स ऑन द ग्राउंड, ऑन द लँड, अँड यू आर मुव्हिंग दॅट लँड बॅक. किंवा तुम्ही स्वतःला पुढे ढकलताय आणि त्यासाठी तुम्ही काय यूज करताय, फोर्स यूज करताय. दिस इज द एक्झाम्पल ऑफ फ्रिक्शनल फोर्स असं आपल्याला या ठिकाणी सांगतो. मग आता बघा, कधी कधी काही ठिकाणी फ्रिक्शन हे फार कमी असतं. हां, फ्रिक्शन कमी असतं म्हणजे खरं तर आपल्याला हा फ्रिक्शन फोर्स कामाचा आहे, कारण फ्रिक्शनमुळे आपण जमिनीवर व्यवस्थित चालू शकतो. आता दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो लक्षात. चालत असताना चुकून तुमचा पाय कशावरती पडला असं आपण लक्षामध्ये घेऊया, दॅट ऑन अ बनाना पील.
म्हणजे केळीचं साल्ट आहे त्यावर तुमचा पाय पडला, व्हॉट विल हॅपन? 100% इट विल स्लिप्स यू, तुमचे पाय तिथून सटकणार आहे. का स्लिप होतो आपण? बिकॉज देर इज अ व्हेरी लेस फ्रिक्शनल फोर्स, किंवा तो सरफेस असा आहे बनाना पीलचा की त्या ठिकाणी प्रॉपर कॉन्टॅक्ट होत नाही किंवा प्रॉपर फ्रिक्शन होत नाही, म्हणून फ्रिक्शन रिड्यूस झाल्या कारणानं आपला पाय तिथून काय होतो, निसटतो, ज्याला की आपण स्लिपिंग असं म्हणतो. दुसरं एक्झाम्पल आहे इन केस ऑफ मड, चिखलाच्या भागामध्ये आपण गेलो, फार त्या ठिकाणी पाणी पडलेलं आहे, माती आहे, चिखल झालं, देअर ऑल्सो वी कॅनॉट वॉक प्रॉपरली. वाय? बिकॉज द फ्रिक्शन फोर्स इज व्हेरी लेस ऑर ड्यू टू द रिड्यूस्ड फ्रिक्शन. हे आपण लक्षामध्ये घेऊया. म्हणजे थोडक्यात काय की फ्रिक्शन फोर्स किंवा ज्याला की आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन असं म्हणतो, हे आपल्यासाठी नेसेसरी आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आफ्टर दॅट वी हॅव टू थिंक अबाउट वन ॲक्टिव्हिटी विच इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असं त्यांनी इथं दिलेलं आहे. आणि मला तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल, हे एक्झाम्पल आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं. हे समजण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरती खास एक ॲक्टिव्हिटीज आहे, ज्याच्यामध्ये की आपल्याला स्पष्टपणे कळेल मॅग्नेटच्या बाबतीमध्ये ते दोघं एकमेकाला कॉन्टॅक्ट न करता कसं फोर्स अप्लाय करतात, ते या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जर दोन मॅग्नेट आपण हवेमध्ये लटकवले किंवा इथं सांगितल्याप्रमाणे पाण्याच्या बाटलीला बांधून त्याला पाण्यामध्ये जर आपण त्या बाटलींना सोडलं, इफ द सेम पोल्स आर कमिंग टू इच अदर दे रिफ्लेक्ट इच अदर, इफ द अपोजिट पोल्स आर कमिंग टू इच अदर दे अट्रॅक्ट इच अदर. मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यासाठी एक छान ॲक्टिव्हिटीचा खास व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. इन शॉर्ट, मॅग्नेटच्या बाबतीमध्ये जो फोर्स अप्लाय होतोय तो कसा आहे, तर दॅट इज 100% नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हे पण आपण इथं लक्षामध्ये घ्यायचं आहे. सो डिअर स्टुडंट्स, खरं तर आजच्या तासामध्ये आणखीन जास्त शिकण्यापेक्षा आपण जेवढं शिकलंय तेवढं जास्त समजून घ्यायचं आहे. म्हणून आपण काय काय शिकलो ते परत एकदा या ठिकाणी लक्षात घेऊया. सो डिअर स्टुडंट्स, आजच्या या पाठाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं एक्झॅक्टली फोर्स म्हणजे काय आहे, फोर्सचे टाईप काय आहेत, मेन 2 प्रकार आहेत, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नंतर आपण पाहिलं फ्रिक्शन फोर्स काय असतो, मस्क्युलर फोर्स काय असतो, आणि त्यानंतर आपण नॉन कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत, ज्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग पॉईंट आपल्याला शिकायचं आहे. त्याचं नाव आहे बॅलेन्स्ड फोर्स अँड अनबॅलेन्स्ड फोर्स. तर झालेल्या भागाचं व्यवस्थित रिव्हिजन तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी करायचं आहे. आणि नक्कीच आज शिकलेला जो भाग आहे तो समजण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही पाहायचं आहे, आणि पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहायचा आहे. 2 पिक्चर्स जे बोर्डावरती इथे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतात, त्यावरून आपल्याला क्लिअर होतंय की काय कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि काय नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. सो रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट पिरियड. कीप वॉचिंग. थँक यू.